आपल्या सर्वांनाच ना शाईन करायला खूप आवडतं. मोस्ट कॉन्फिडेंट, प्रिटीएस्ट, स्मार्टेस्ट, मित्रांमध्ये ओळख असणारा व्यक्तिमत्व बनायला सर्वांनाच खूप जास्त आवडतं. पण रिॲलिटी हिट करते आणि आपण विचार करतो, की आपण सुद्धा या गर्दीत सर्वांसारखे आहोत का? इमॅजिन करा कोणतीही रॉम-कॉम मूव्ही ज्यामध्ये ती आधी स्ट्रगल करत असते, अंडर कॉन्फिडेंट असते, शाय असते, प्रिटी नसते अजिबात. खूप जास्त साधीभोळी असते. तिला काहीच समजत नाही. म्हणजे ती बोलत नाही जास्त आणि नंतर ती तिची बेस्ट व्हर्जन बनते. लाइक अ मेन कॅरेक्टर. सर्वांना खूप जास्त ती आवडते. तर आता तुम्हीच विचार करा, तुम्हाला कोणतं व्हर्जन आवडतं? शाय, अंडर कॉन्फिडेंट और जो मेन व्हर्जन जो खूप जास्त प्रिटी आहे, कॉन्फिडेंट आहे, ब्युटिफुल आहे, स्मार्ट आहे, मेन कॅरेक्टरवाली एनर्जी सर्वांना खूप जास्त आवडते. तर ती आपल्या आयुष्यात कसं येणार? एक्झॅक्टली काही वर्षाआधी मी सुद्धा अशीच होते, अंडर कॉन्फिडेंट, शाय, कोणासोबतच बोलणार नाही. माझे जास्त मित्र नव्हते, मैत्रिणी नव्हत्या. खूप जास्त साधी भोळी, शांत राहणारी, एका कोपऱ्यात अटेन्शन कोणी देत नव्हतं. आणि काही वर्षानंतर चेंज झालं. मी स्वतःला मेन कॅरेक्टर बनवलं माझ्या लाईफमधलं. आता तुमच्यासाठी हा व्हिडिओ मी बनवलाय 3 फेजेसमध्ये. एक आहे मेन कॅरेक्टर रिच्युअल, मेन कॅरेक्टर एनर्जी आणि मेन कॅरेक्टर माइंडसेट. एक्झॅक्टली आपण ना आज एक छोट्याशा पण खूप मोठ्या गोष्टीवर बोलणार आहोत. हो, तेच रोजचं आयुष्य जिथे आपण कॉलेज, ऑफिस, जबाबदारी आणि या सर्वांमध्ये स्वतःला विसरून जातो. तुम्हाला माहिती आहे आयुष्यामध्ये ना जादू असते, पण ते जादू पाहण्यासाठी ना आपल्याला थोडंसं माइंडसेट चेंज करावं लागतं आणि आपल्या अवतीभोवती थोडीशी लाईफला रोमॅन्टिसाइज करावी लागते. तर चला आज बोलूया तुमचं आयुष्य सुंदर कसं बनवायचं. रोमॅन्टिसाइज युअर लाईफ म्हणजे काही एस्थेटिक फोटो घेणं वगैरे नाही आहे. रोमॅन्टिसाइज युअर लाईफ म्हणजे तुमच्या दिवसात ज्या छोट्या-छोट्या गोष्टी आहे, त्याला एक इव्हेंट म्हणून कसं साजरं करायचं, हे आहे. इमॅजिन करा एक रॉम-कॉम मूव्ही ज्यामध्ये हिरोईन सकाळी उठते. उठल्याबरोबर पडदा ओपन करणार, मग जाणार किचनमध्ये चहा बनवणार स्वतःसाठी. तो चहा एक सुंदर कपात टाकणार, कप घेऊन बाल्कनीत जाणार, ऊन घेणार तिच्या तोंडावर, हळूहळू ती कपातून चहा पिणार. बॅकग्राऊंडला एक सॉन्ग चालू असणार. चहा पिताना ती एखादं पुस्तक वाचणार किंवा काहीतरी डायरीमध्ये लिहिणार. आता हा सिच्युएशन बघून तुम्हाला असं वाटतंय, हे सगळं किती सुंदर गोष्टी होत आहेत ना तिच्या लाईफमध्ये. ट्रस्ट मी, आपण हे सर्व रोज करतो. रोज सकाळी उठून चहा बनवतो, चहा पितो, पुस्तकसुद्धा कोणी-कोणी वाचतात, डायरीमध्ये सुद्धा लिहितो. फक्त आपण त्याला ना रोमॅन्टिसाइज करत नाही. तर पहिली स्टेप आहे रिच्युअल. रिच्युअल म्हणजे आपण आपल्या आयुष्यात काही सवयी निर्माण करायची आहे, ज्याने तुला हळुवारपणे माहीत पडेल, की आयुष्य किती सुंदर आहे आणि या सवयीमध्ये एक्झॅक्टली त्या सीनसारखं आपण आपल्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करू ना. सकाळी उठलोय, मस्तपैकी चहा बनवलाय, एक सुंदरसं सॉन्ग लावलाय बॅकग्राऊंडला, बाल्कनीत जातोय किंवा गच्चीमध्ये जातोय किंवा खिडकीजवळ बसतोय. ऊन आपल्या चेहऱ्यावर पडतोय. आपण चहा पितोय, त्याच्यासोबत बिस्किट, खारी खातोय, एखादी बुक वाचली, एखादी डायरी लिहिली. 15 मिनिटात हे सर्व होईल, पण तो 15 मिनिटं आपण कधीच आपल्या आयुष्यात विसरणार नाही. ट्रस्ट मी, तुम्ही हे ट्राय करा आणि असेच रोज काही ना काहीतरी नियम बनवा, ज्याने की तुमची लाईफ अजून सुंदर तुम्हाला वाटेल. दुसरं म्हणजे माइंडसेट. आपण अनेकदा म्हणतो, की माझं आयुष्य खूप बोरिंग चाललंय. मला काय चालू आहे माझ्या लाईफमध्ये काहीच समजत नाहीये. काही करावं वाटत नाहीये. सर्व काही बोरिंग आहे. मला बाहेर जाऊ वाटत नाहीये. असं जर होत असेल ना, तर तुम्ही तुमचं आयुष्य ना एका चित्रपटासारखं इमॅजिन करा. जर तुम्हाला रोज ऑफिसमध्ये जाताना खूप कंटाळा येतोय, तर इमॅजिन करा एमिली इन पॅरिस सीरीज.
त्यामध्ये एमिली रोज एकदम एक्सायटेड होऊन, खूप सुंदर ड्रेस घालून, स्वतःसाठी ऑफिसमध्ये जाताना रोज एखादं फूल घेणार, बुके घेणार किंवा कॉफी घेणार जे तिला आवडतीये किंवा तिच्या मैत्रिणीला भेटून जाणार. या अशा छोट्या-छोट्या सवयी करून तिच्याकडे तिची एनर्जी राहते आणि ती एक्साईट होऊन ऑफिसमध्ये जाते. अँड ट्रस्ट मी, जर तुम्ही असं इमॅजिन केलं, की मला आज ऑफिसला जायचंय, चला आज स्वतःसाठी बुके घेऊ. मे बी आज स्वतःसाठी कॉफी घेऊ. आज मी ब्रेकफास्ट घरी नाही करत, बाहेर जाऊन ब्रेकफास्ट करू आणि नंतर ऑफिसमध्ये जाऊ. ही ज्या छोटी-छोटी आपण चेंजेस करू ना, त्याने आपल्याला एक स्पेशल फील होणार आपल्या लाईफमध्ये आणि आपली जी मूव्ही ऑलरेडी चालू आहे, म्हणजे जो आपलं लाईफ चालू आहे, त्यामध्ये एक ट्विस्ट येणार, एक्साइटमेंट येणार. थर्ड पॉइंट आहे एनर्जी. आपण ना आपल्या लाईफमध्ये दिवसात जे पण काही चालू आहे, आपण सर्व चेंज नाही करू शकत. पण रोज थोडं-थोडं एक तरी वस्तू आपण चेंज करू शकतो. फॉर एक्झाम्पल, आपण रोज सेम कपात चहा पितोय. आज मग आणा. आज एका नवीन मगमध्ये चहा पिऊ. संध्याकाळी नेहमी घरातच असतो, तर एक वॉक घेऊ आणि सुंदर पॉडकास्ट ऐकू किंवा गाणे ऐकू. चला आज टाईम भेटलाय तर आज मैत्रिणीकडे जाऊन येऊ आणि एक बाहेर चक्कर मारून येऊ. रोज मी घरून काम करतीये, तर चला आज कॅफेमध्ये जाऊन काम करूया. ऑफिसमधून यायला खूप उशीर होतोय, तर येतानाच काहीतरी नवीन हॉटेलमधून घरी घेऊन जाऊ. हे रोज नाही करायचंय, पण रोज एकदा तरी करायचंय. ट्रस्ट मी, याने आपली एनर्जी सेव्ह होणार आणि आपल्या लाईफमध्ये काही ना काही एक्साइटमेंट राहणार, एक्साइटमेंट वाढणार. आपण जेव्हा आपल्या स्वतःला स्पेशल फील करून देतो ना, तेव्हा आपली एनर्जी ऑलमोस्ट फुल होते. आपली बॉडी चार्ज होते पूर्ण. लक्षात ठेवा, की आयुष्य जे आहे ना, ते फोटो परफेक्ट कधीच नसतं. काही ना काहीतरी अप्स अँड डाउन्स नेहमी येत राहणार. पण आपण जर स्वतःला बदललं, तर आपलं जग बदलेल. आपण कसे दिसतोय, आपण काय घातलंय, यापेक्षा जास्त ना आपण स्वतःला कसं फील करवतोय, याकडे तुम्ही लक्ष द्या. आजपासून स्वतःवर थोडं जास्त प्रेम करायला चालू करूया. तुझं आयुष्य थोडं सजव, थोडं हसव आणि तुझ्या मूव्हीची मेन कॅरेक्टर तूच बन. तुझ्या लाईफमध्ये मेन कॅरेक्टर तूच बन.